सोयाबीनच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. 1,00,000 मेट्रिक टन सोयाबीन आयात केला जातोय आहे आणि याचा आता आपल्या सोयाबीनवर काय परिणाम होईल? हमीभाव मिळेल का? हमीभाव गाठता येईल का? की आपल्याला हमीभाव खरेदी केंद्राच्याच भरोश्यावर राहावं लागेल? याची माहिती आपण बघूया. याशिवाय या संपूर्ण आठवड्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठे आणि कसे राहिले, ते वाढले किंवा घटले, त्याचा तेजीमंदी रिपोर्ट पण आपण या भागात बघूया. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025. सुरुवातीला आपण सोयाबीनचा संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्ह्यावार आपण तेजीमंदी रिपोर्ट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर सोयाबीनच्या आयातीची जी बातमी आहे ती काय आहे आणि त्याच्यातनं संभाव्य परिणाम काय होऊ शकतात बाजारभावावर, ते आपण बघणार आहोत. माझ्यापुढे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण 8 डिसेंबर 2025 पर्यंत 1 ते 8 डिसेंबरचे बाजारभाव आणि मागच्या आठवड्याचे होते 24 ते 30 नोव्हेंबरचे बाजारभाव. त्या सप्ताहाच्या तुलनेत आता काय फरक पडला ते बघूया. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव 1.6% वाढून 4340 वर गेलेले आहेत. माफ करा, 4308 वर गेले सरासरी. अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी जे बाजारभाव आहेत ते 4353 आहेत. इथे मात्र 1% घट आहे. अमरावतीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव 4136 वरनं 4200 रुपये प्रति क्विंटल गेलेले आहेत. इथे 1.5% वाढ आहे. बीडमध्ये 4356 असे झालेले आहेत. 4386 वरनं इथे 0.7% किंवा 0.5% घट आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरी दर जे आहे सोयाबीनचे ते 4326 आहेत. इथे 0.5% घट आहे. चंद्रपूरमध्ये तर अगदीच 3587 रुपये सरासरी आहे. इथे तब्बल 8.5% घट आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 4223 रुपये असे बाजारभाव आहेत या आठवड्यामध्ये किंवा आजपर्यंत. इथे मात्र साधारण 0.5% वाढ आहे 4105 रुपयाच्या तुलनेमध्ये. धाराशिवमध्ये 4388 आहेत. इथे 0.7% घट आहे किंवा 0.5% घट आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. आणि धुळ्यामध्ये 4300 वरनं आता 4195 आलेला आहे. 2.4% किंवा 2.5% घट आहे. हिंगोलीचे बाजारभाव जे आहे 2299 रुपयावरनं माफ करा 4299 रुपयावरनं 4288 झाले. इथे 0.3% घसरण आहे. जालन्यामध्ये मात्र 0.1% किंवा अगदीच किरकोळ वाढ आहे. 4299 वरनं 1410 वरनं 4410 वरनं 4416 पर्यंत ते पोहोचलेले आहे. माफ करा. जळगावमध्ये 4082 गेले. इथे 7% वाढ आहे. लातूरमध्ये जे बाजारभाव आहेत ते 4447 गेलेले आहेत. मागच्या आठवड्यात होते 4499. इथे साधारण 1.10% घट आहे. नांदेडमध्ये जे बाजारभाव आहे ते 4443 आहेत. इथे 0.3% वाढ आहे. नागपूरला 4245 आहेत. इथे 0.4% घट आहे. नाशिकला 4460 आहेत. इथे 0.2% घसरण आहे. परभणीला 4368 आहे. तिथे 1.9% घसरण आहे. पुण्यामध्ये 4435 इथे 0.3% वाढ आहे. सांगली सातारामध्ये मात्र 5000च्या आसपास बाजारभाव आहे. सांगलीला 5070 आणि साताऱ्यामध्ये 5328 असे बाजारभाव आहेत. सोलापूरमध्ये 4384 इथे 0.5% घट. वाशिममध्ये 4351 इथे 1% घट. वर्ध्यामध्ये 3580 इथे साधारण 16% घट. आणि यवतमाळमध्ये 4264 इथे 1.25% वाढ. आणि सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता मागच्या आठवड्यात जे होते 4298 किंवा 4300 असे बाजारभाव होते. या आठवड्यात 4337 अशी थोडीशी वाढ त्याच्यामध्ये दिसून येते. पण बऱ्याचशा बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे कमीच आहे, घसरणच आहे. आणि एकूण विचार करता हमी भाव जो 5300 जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा हमी भावाच्या तुलनेत हे बाजारभाव फारच कमी आहे. 5328. आता सोयाबीनची जी बातमी आहे आज लोकसत्तेनं दिलेली आहे
हे फार मोठा भांडाफोड केला आहे की याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतनं सोयाबीनची आयात आता होती आहे. लवकरच हे सोयाबीन महाराष्ट्रात येईल आणि याला जो दर दिलेला आहे ₹4,650 असा दर आहे. याच्यामध्ये साठवणुकीचं शुल्क काहीतरी ₹250 वगैरे असं जर धरलं तर येणाऱ्या काळामध्ये या सोयाबीनचे बाजारभाव हे महाग पडतंय आणि आपल्याकडचं सोयाबीन स्वस्त पडतंय. या तुलनेमध्ये मग तुम्ही विचार करा की असं सोयाबीन आलं तर बाजारभाव वाढतील की पडतील. आता मध्य प्रदेशमध्ये हे बाजारभाव पडले काय वाढले काय तिथल्या शेतकऱ्यांना त्याच्याशी काही फरक पडणार नाही. याचं कारण मध्य प्रदेश सरकारनं भावांतर योजना दिलेली आहे सोयाबीनसाठी. आपल्यासाठी मात्र सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्र आहेत. यावर्षी हमीभाव खरेदी केंद्रांच्या संख्येत वाढ झाली आहे, पण अजूनही त्यातला गोंधपाट नसणं वगैरे काय जे काही गोंधळ आहे ते सुरूच आहे. बरेचदा शेतकऱ्यांना त्या केंद्रावरनं परत यावं लागतं. माल दुय्यम दर्जाचा असं सांगण्यात येतं. बरेचदा काय होतं, नातलगांचा सोयाबीन किंवा अनेकदा व्यापाऱ्यांचाही सोयाबीन त्याच्यामध्ये जातो आणि परिणामी खऱ्या अर्थानं सोयाबीनचा हमीभाव शेतकऱ्यांना मिळतोच असं नाही. आता ही आयात का केली आहे, तर मधल्या काळामध्ये जो पाऊस झाला ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये किंवा ऑक्टोबरच्या काळामध्ये, त्यामुळे असं वाटलं की महाराष्ट्रामधला सोयाबीन तो खराब झालेलाच होता. त्याचं जवळपास 15 ते 20% नुकसान होऊ शकतं. मग आम्हाला प्रक्रियेला सोयाबीन लागेल. मग हा प्रक्रियेचा सोयाबीन किंवा त्यासाठी आम्हाला गरज पडेल, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतातले किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनला जास्त भाव वाढू शकतात. म्हणून मग काय केलं, की या प्रक्रियेसाठी किंवा या उद्योजकांची जी काळजी वगैरे घेण्यासाठी आधीच सौदे तयार करून ठेवलेले होते. आणि या सौद्यांचा उपयोग आता साधारण 1,00,000 मेट्रिक टन आता येतोय. याच्यानंतर कधी येईल माहीत नाही. आता या सगळ्या याच्यामध्ये सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर ऑफ इंडिया यांचं जे संस्था ही जी संस्था आहे, यांनी असं सांगितलं की तुम्ही याच्यावर बंदी घाला. हे जे सोयाबीन येतं आहे त्यामुळे काय होतंय की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाहीच आहे, तिथल्या याच्यामध्ये पण परिणाम होतोय. कारण आताचे जे सोयाबीनचे दर आहेत ते जागतिक याचा लक्षात घेता ते तसेही कमीच आहेत. मग कमी असलेले दर आणखी तुम्ही आयात करून आणखी ते पाडणार, हे म्हणजे फारच विनोदी चित्र आहे. कांद्याच्या बाबतीत निर्यातीला चालना दिली तर कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या शेतकऱ्यांना फायदा होईल असं जे वास्तव आहे, पण तसं घडलेलं नाही. तिथं निर्यातीला उलट फार हे न करता निर्यातीची धोरणं चुकली. पण सोयाबीन आणि याच्या बाबतीत मात्र उलटं झालेलं आहे. सोयाबीन मक्याच्या बाबतीत की सगळं आपल्याकडे पुरेसं असताना सुद्धा आयातीला परवानगी दिलेली आहे. आयातीवर कुठलंही शुल्क आकारलं नाही, ना त्याच्यावर टॅक्स लावले. तर हा सगळा प्रकार आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, सरकारला विचारले पाहिजे, या बाजार व्यवस्थेला विचारले पाहिजे की असं का. वेळोवेळी ही माहिती घेत राहू. तुम्हाला हे चॅनल आवडलं, यातली माहिती आवडली तर इथे हिरव्या बटनावर ॲग्रो शिवार न्यूजचा लोगो आहे, त्याच्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल, जेवढं तुम्ही लाईक कराल किंवा कमेंट कराल, तेवढं आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. आणि म्हणून मग आता रेग्युलर स्वरूपात आपण बाजारभाव असतील किंवा एकूण विश्लेषण असेल, तेजीमंदी रिपोर्ट असेल, ते आपण देत राहणार आहोत. जोडून राहा. आजच्या पुरतं इतकंच. नमस्कार. पुन्हा भेटूया.